बघा हा मावला आहे ना 6 वर्षाचा, त्याचं नाव आहे अर्जुन. आतापर्यंत त्यांनी 5 गड सहज केलेले आहेत आणि हा 6वा गड ना, 6वा गड. तुला किती गड करायचे टोटल? 360 किल्ले करायचे बोलतो. बघा या वयात स्वराज्याची आवड असणे म्हणजे किती ते संस्कार आहेत आई वडिलांचे. आणि माझे मित्र यायला मागत नाही, शिका या लहान मावल्याकडनं. 6 वर्षाचा आहे तू, आता पहिलीला आहे ना. बघ एकदा बोल, जय शिवराय. इथं आपण आल्या गुफेमध्ये आल्यानंतर इथली अवस्था दयनीय आहे. ऍक्च्युली इथं आपण बघू शकता हा पाणी आहे आणि समोर शंकराची पिंड आहे. त्या पिंडीवरती आपण त्या पाण्यामध्ये उतरतो, तो पाणी आपण त्या पिंडीवरती उडून आपण देवाचा अपमान करतोय. ही किती लज्जास्पद गोष्ट आहे. हे समजायला पाहिजे का हे फक्त व्हिडिओ आणि रील्स बनवण्याच्या नादापायी लोकांनी एकदम फालतूगिरी करायला घेतलेले. पाणी बघू शकता पाणी किती खराब केलेले. एक मंदिरा ठिकाणी लोक काय कपडे घातले, काय पाण्यावर उतरतात. म्हणजे ऍक्च्युली लोकांना जाणीव नाही राहिली आपण काय करतो आणि काय नाही या गोष्टीची. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. आज आपण आलेले भटक्यांची पंढरी म्हणजे हरिश्चंद्रगड बघण्यासाठी. आणि हे आहे अहिल्यानगरमध्ये. ते समुद्र सपाटीपर्यंत 4000 फूट उंच असलेले आहे. तेच आपण बघणार आहोत. तर बघू शकता आपल्या मागे किती पब्लिक वगैरे सर्व आहे. आपण यांच्यासोबत आलेलो. आपल्याला बघा या मार्गे आता फिरून जायचे आपल्याला असं असं आपण. आणि बघा हे खाली गाव आहे पाचनई. या पाचनई गावातून आपण आलेलो आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. इथला पुढचा दाखवतो प्रवास, कारण की आम्ही रात्री प्रवास सुरू केल्यावर काल असल्यावर व्हिडिओ केली नव्हती आम्ही. तर तुम्ही आता व्हिडिओ कंटिन्यू करा. पहिली शिडीवर चढून आपण वरती आल्यानंतर आहे ना आपल्याला एक मोर पेंटिंग केलेलं दिसतोय. इथे होऊ शकता मोराची पेंटिंग केलेले. हे कुठे माहिती का, पहिली शिडी चढल्यानंतर आपल्याला बघायला भेटतो. जय शिवराय. बघू शकता रूट कसा एकदम खतरनाक आहे. डोंगराच्या बाजूनेच जायचे आपल्याला एकदम कडेकडेतून. आणि हा डोंगराला आपल्याला राऊंड मारून जायचे. दोन्ही डोंगरांच्या मधनं जायचे आपल्याला. त्यामुळे डोंगर हा भारी आहे. थोडं रिस्की पॅच पण भेटत आपल्याला बघायला. आता पावसाळ्यात थोडं जास्तच असणार आहे, पण आता सध्या ठीक आहे. आणि हे बघा पुढे हे तटबंदी पण दिलेली आहे बांबूची आपल्याला. प्रॉपरली लोखंडी पाईप आहेत, त्याची तटबंदी आहे. त्यामुळे टेन्शन नाही, कोण पडणार वगैरे नाही असे. शेवटपर्यंत आपल्याला आहे ना ती तटबंदी बघायला भेटते. होऊ शकता तटबंदी. नोव्हेंबर महिना चालू आहे आणि नोव्हेंबर महिन्यामध्ये पण आपल्याला इथे वॉटरफॉल चालू दिसतो आपल्याला. आवाज बघू शकता तुम्ही किती जोरात येतो वॉटरफॉलचा. आता हाच वॉटरफॉल पावसाळ्यामध्ये मग किती भन्नाट असेल. अजून थोडं पुढं आल्यावर बघा हा नजारा बघा किती भारी आहे. एकदम कडक नजारा आहे. वरती आल्यावर व्ह्यू तर अजून भारीच दिसतो. फक्त अशी मस्ती नाही करायला पाहिजे. फक्त जंगल बघा. आता जेव्हा आपल्याला दिसतो पाण्याचं पूर्ण इकडनं पाणी येतोय, पण पावसाळ्यात हा रस्ता पूर्ण बंद असतो. आपल्या इकडनं पूर्ण साईडून असं वरतून जायला लागतो. पण आता तुम्ही जाऊ शकता रस्त्याने. पावसाळ्यामध्ये पूर्ण पाणी असतं आणि पाणी प्रेशर आला माणूस तिथनं पूर्ण खाली पडणार दरीमध्ये. दरी पण खोल एकदम. पाणी पण एकदम ना थंड पाणी एकदम आणि स्वच्छ पाणी. पाणी तुम्ही बघू शकता. जसं जसं आपण वरती येऊ ना तसं असं व्ह्यू आपल्याला अजून भारी बघायला भेटतो. सह्याद्रीमध्ये असंच असतो. सह्याद्रीची बातच वेगळी असते. जरा जास्तच वेळ गेला इथं फोटो काढण्यामध्ये. ग्रुप असल्यामुळे काय आपल्याला पुढे जाता येत नाही, पण ठीक आहे जाऊ आपण आस्ते आस्ते पुढे. आता पटापट जेवढा करता येईल तेवढा कव्हर करू. काही जास्त काही राहिलं नाही. थोडं आता
इथं बघता इकडनं आपल्याला असं फिरून जायचे, तर जाऊ आपण पटापट. थोडं पुढं आलो ना आपल्याला एक ब्रिज बघायला भेटतोय, लोखंडी ब्रिज आहे हा. ब्रिज पार करून जावं लागतो आपल्याला वरती, आणि त्याच्या बाजूलाच एक चोपडा पण दिसते, कदाचित इथे खाण्याची वस्तू भेटत असतील. आपण जाऊन बघू आता पुढे इथेच असणार आहे. तर आपण ना आता इथे थांबलोय फोटो काढण्यासाठी, ग्रुपमध्ये मेंबर आहेत त्यामुळे आपल्याला पुढे काय जाता येतं त्यांच्या पुढे, तर एकत्र घेऊन जायचे, त्यामुळे फोटो वगैरे काढू आणि मग पुढे जाऊ. परत एकदा आपलं फोटोशूट झालेलं आहे, आता आपण परत पुढचा प्रवास चालू करतोय. फोटोशूटला जरा आम्हाला टाइम लागतो आज. अशा प्रकारे काय रस्ता आपल्याला बघायला भेटतोय. आता उन्हाळा असल्यामुळे थोडं ठीक आहे, पावसाळ्यामध्ये थोडंफार रिस्की होईल, चिखल माती वगैरे असणार आहे. पण अजूनपर्यंत काय रिस्की वगैरे काय आपल्याला इथं बघायला भेटलं नाही. अजून वरती गेलं बघू का आहे का रिस्की. हे बघू शकता हा जो डोंगर दिसतोय ना, त्या डोंगरला आपण असं राऊंड मारणार इकडनं, परत मग आता इकडे हे इकडनं झाडं झोपातून असा फिरणार. हर महादेव. बघू शकता इथे मंदिर आहे, आपल्याला मंदिरामध्ये जायचे, आपल्याला आपलं टार्गेट होतं मंदिर. आपण फिरून जाणार इथे, आपला ड्रीम कंप्लीट होणार एक. बघू शकता मंदिराच्या परिसरात आल्यानंतर आपल्याला इथं कॅम्पिंग बघायला भेटते आणि स्टॉल बघायला भेटतात. हे स्टॉल बघू शकता किती स्टॉल लागलेले तिथे. आणि जर कोण नाईटला येत असं स्टे करण्यासाठी तर जागा भरपूर मोठी आहे, तुम्ही स्टे करू शकता इथे. बघ आपण थोडं पुढे आल्यानंतर ना आपल्याला एक इथं मंदिर बघायला भेटतं, छोटस मंदिर बघू शकता तुम्ही. कराची पिंड वगैरे ठेवलेली ते पण तुटलेले एकदम पिंड. आणि बघू शकता नंदी वगैरे आहेत, पण नंदी पूर्ण तुटलेले आहेत. नंदी काय आक्रमण झाले तेव्हा तुटलेले आहेत, कशामुळे तुटलेले का समजत नाही, पण पूर्ण तुटलेले आहेत. शंकर पिंड बघू शकता इथे एक, ती पण मोठी पिंड आहे. मंदिराचा अवशेष खूप जुनं आहे. आणि हे शिल्प आहे एक, कसले शिल्प आहे काय समजून येत नाही पण आपल्याला इथे. पण अशा प्रकारे मंदिर आहे. या दगडावरती पण बघू शकता काम, आपण पूर्ण कोरीव काम दिसतोय इथे, काहीतरी अवशेष दिसतात इथले. या मंदिराचं आपण दर्शन घेतल्यानंतर ना आपल्याला बाजूलाच एक इथं टाकं बघायला भेटतं पाण्याचं, पण ते आता खराब झालेलं पाणी पूर्ण. ऍक्च्युली खराब झाले म्हणजे कोणी कचरा टाकलेला इथे, भरपूर लोक येतात त्यांच्यामुळे बघू शकता आपण. पण ऍक्च्युली गडावरती असं पाणी प्यायला भेटतं, पण घाण केल्यामुळे पाणी पिण्याच्या योग्यतेचं नाही राहिलेलं. तर हरिश्चंद्रगड हा विस्तृत आहे, म्हणजे खूप मोठा पसरलेला आहे. याला बघा पूर्ण असं पठार दिसतं तुम्हाला. तर जेव्हा असा किल्ला कोणता मोठा असतो ना, तेव्हा त्याला येणाऱ्या जाण्यासाठी वाटा खूप असतात. तुम्ही जे आता धापा टाकत एवढं आलात ना, ती सगळ्यात सोपी वाट आहे, पाचनईची वाट. ती चालू होते अकोले तालुका पाचनई गाव, जिल्हा पुण्यश्लोक अहिल्याबाई नगर. ठीक आहे. हा किल्ला आता सुद्धा जर नीट बघितलं तर 3 जिल्ह्यांच्या मध्ये येतो, ठाणे, अहिल्यानगर आणि पुणे. गडावर बघण्यासारखं काय आहे तर हरिश्चंद्रेश्वराचं मंदिर, बाजूला केदारेश्वराची गुफा आहे. एक गोष्ट आहे जी सहसा सगळे मिस करतात, इकडे जर वरती गेलात तर लेण्या आहेत, गुफा कोरलेल्या आहेत. त्याच्यात एक 5 फुटाचा गणपती बाप्पा आहे, 5 ते 5.5 फुटाचा असेल, एक्झॅक्ट मला माहित नाही, पण असा उंच असा खूप असा गणपती बाप्पा आहे. आणि इकडून मागे गेल्यावर सरळ चाललो आपण एक 4-5 किलोमीटर अंदाजे की कोकण कडा आहे.
ठीक आहे. कोकण कडा का म्हणतात तर तो एक कर्व शेप आहे नैसर्गिकरित्या बनलेला, आणि त्यातनं जो पाऊस पडतो, इथून जो पाऊस पडतो तो कोकणात पडतो, म्हणून त्याला कोकण कडा म्हणतात. बघू शकता समोरच मंदिर आपल्याला दिसतंय. आता मंदिराच्या आपण थोडे लांब आहेत, पण जवळ जाऊन मंदिर अजून दाखवतो तुम्हाला की कशा प्रकारे मंदिर आहे. मंदिराच्या आजूबाजूला अजून काही ते पण बघायला भेटेल आपल्याला. आपण डायरेक्ट आता मंदिराच्या समोर आलेलो आहे आणि बघू शकता मंदिर कशा प्रकारे मंदिर दिसतं आपल्याला. हे हा पूर्ण मंदिराचा परिसर आहे आणि बघू शकता मंदिराचं काम कशा प्रकारे आहे. आपल्याला आतमध्ये जायचे आणि हे पाण्याचं टाक आहे. बघू शकता इथे एक टाक आहे, तिथे एक टाक आहे, हे पूर्ण पाण्याचे टाक आहेत. आतमध्ये इथं गुफा दिसते आपल्याला. आपण इकडनं तर फिरून जाऊन बघणारच आहेत आतमध्ये काय काय आपल्याला बघायला भेटते. बघा हे पण अवशेष आहे, पूर्ण आता स्टेप बाय स्टेप केलेलं आहे, पण अवशेष बऱ्यापैकी तुटलेलं आहे. कशामुळे तुटले का आपल्याला एवढं समजून येत नाही, पण असं प्रकारे आपल्याला बघायला भेटेल. हे पण एक काम दिसतं तुम्हाला बघायला प्रॉपरलीच आहे. बघा एक शंकराची इथं पिंड बघायला भेटेल तुम्हाला. मी समोरून दाखवतो जरा. हे माग बॅक साईडवर होतं, आपण बघू शकता शंकराची पिंड आहे याच्यामध्ये. पिंडी कुठं बघायला भेटते पिंड? ही मंदिराच्या बाजूलाच आपल्याला पिंड पण बघायला भेटते. पिंड बघितली. आता तुम्हाला टाक मी बघितली बोललो होतो. बघू शकता या टाक्या पाण्याच्या तुम्हाला वरनं दाखवल्या. आता आपण जवळच आलेलो आहे टाक्यांच्या. ह्या टाक्या आहेत असे बघा. इथं पण आपल्याला बघायला भेटतं काहीतरी का पाणी हे खालना जातोय. याच्या पूर्ण पाणी इथून खालना जाते. आता ना आपण केदारेश्वर मंदिरामध्ये आतमध्ये जाणार आहेत बघण्यासाठी. आता आपण बाहेरून बघितलं होतं मंदिर आहे केदारेश्वर मंदिर, आपण इकडनं उतरून आता आतमध्ये जाऊ. आतमध्ये गेलं आपल्याला बघायला भेटेल केदारेश्वर मंदिर. आपण पहिले मंदिरामध्ये प्रवेश करताना ना इथं बघा हे दिसतं आपल्या राक्षसांच्या मूर्त्या दोन दिसतात आपल्याला. दोन साईडला मंदिराच्या दिसतात. तिथे एक आपल्याला खाली कोरीव काम दिसतंय, पण इथलं कोरीव काम काय समजून येत नाही. मूर्त्या पण दिसून येत नाही क्लिअर कशा आहेत काय आहेत ते. आणि बघू शकता हे मंदिराला जी एंट्री कामान दाखवले तिथे बघा तसं कोरीव काम डिझाईन पूर्ण दिलेली आहे मंदिराची. आपल्याला मंदिरा पायऱ्या उठून खाली जायला लागतो. समोर जे आपण नंदी दिसतो मंदिराच्या समोरच मंदिर प्रवेश करताना. आणि इकडे बघू शकता इकडे पण आपल्याला एक पिंड बघायला भेटते आणि त्यामध्ये पण आपल्याला दिसतं काहीतरी कसं कोरीव काम येते, पण मूर्त्या कसल्या मूर्त्या आहेत का समजून येत नाही आपल्याला. मंदिराच्या बाजूलाच आहे. नंदीचं बऱ्याच प्रकारे झीज झालेली आहे. कदाचित आक्रमण केलं होतं त्या टायमाला ते झीज झालेली दिसते मंदिराची. त्या टायमाला इंग्रजांनी आक्रमण केलं होतं त्यामुळे नंदीची पूर्ण झीज झालेली दिसते. आणि बघू शकता मंदिराचं काम कसं आहे. पूर्ण मंदिरामध्ये देवी देवतांची डिझाईन दिसतात बघा. हे हत्तीसारखी गणपतीची मूर्ती वाटते कदाचित, ते सोंड दिलेली आहे. ही कसली मूर्ती समजून येत नाही. हे बघा हे पूर्ण कसं काम दिसतं, कोरीव काम दिसतं आपल्याला बघायला इथे भेटतंय. इथे पण आपल्याला बाल भेटत बघा. देवांच्या मूर्त्या देवी देवता सर्व मंदिरामध्ये सेम तसं आपल्याला इकडे पण आपल्याला बघायला भेटतंय. त्या साईडला मंदिराच्या वरती पण जसं बघितलं आपण वरती पण सेम त्याच प्रकारे कोरीव काम पूर्ण येणार आहे. पूर्ण शिलालेख दिसतोय. यातून आपण मंदिरामध्ये जाऊन प्रवेश करणार आहेत. मंदिराचा प्रवेश करताना पण इथं पायथ्याला आपल्याला दिसतोय. आतमध्ये आल्यानंतर आपल्याला एक शंकराची पिंड बघायला भेटते. हर हर महादेव.
नमो पार्वती पते हर महादेव। मंदिराचं काम पण बघू शकतो कसं आहे। हे बघ मंदिरात इथं आपल्याला काहीतरी इकडनं मंदिरात एंट्री करतो आपल्याला इथे पण काहीतरी औषध बघायला भेटतात मंदिरामध्ये। कसले औषध आहेत काय समजून येत नाही पण। आणि इकडे पण काम बघू शकता मंदिराचं पूर्ण कोरीव काम आहे। इकडे पण गणपतीची मूर्ती आपल्याला बघायला भेटते बघ, देवी देवतांच्या मूर्ती त्या साईडला चारी साईडला आपल्याला बघायला भेटते देवी देवतांच्या मूर्ती। आणि इकडे आल्यानंतर मंदिरातून आल्यानंतर सर्वात मोठी नंदीची मूर्ती बघायला भेटते। बघू शकता इथे किती मोठी नंदीची मूर्ती आहे। आणि इथनाच मूर्तीमधनं आपण गुफेमध्ये प्रवेश करतो। ऍक्च्युली गुफा ही सध्या बंद केलेली इकडे बघा इकडे गुफा होती चांगदेवांची ती बंद केलेली आहे। पण बघू शकता किती मोठी गुफा आहे। तिथे आतमध्ये खोली होती गुफेची ती सध्या बंद केलेली आहे। ते इथे होम हवन वगैरे करण्यासाठी गुफा पूर्ण कातलामध्ये कोरलेली आहे। आणि हे मंदिर सुद्धा पण पूर्ण दगडामध्ये कोरलेलं मंदिर आहे ऍक्च्युली पूर्ण हे बघू शकता। हे अशा प्रकारे आपल्याला बघायला भेटतं इथे। इथेच बाजूला आपल्याला शिल्प कोरलेले दिसते बघा। एक हात दाखवला फक्त हात आहे इयर टाइप दाखवला हात आहे काय आहे का समजून येत नाही। इथे पण होऊ शकतं इथं पायाचे ठसे आहेत। ते पाण्याचं टाकं आहे इथे मोठे पूर्ण पाण्याचं टाके भेटतं आपल्या इथं पूर्ण टाकं पण आतमध्ये आहे पूर्ण ते। इकडनं पण आपल्याला एक बाजूला आल्यानंतर आपल्याला गुफा बघायला भेटते। गुफा बघितल्यानंतर आपल्याला गुफेमध्ये मूर्ती ठेवलेली दिसते। विठू रखुमाईची मूर्ती आहे असं वाटतं त्या गुफेमध्ये। विठू रखुमाईची एक कसली काय समजून येत नाही पण दुसरीच कसली गुफा मूर्ती वाटते आपल्याला। गुफा पण पूर्ण दगडामध्ये कोरलेली आहे। त्यानंतर बघा इथे बाजूला आल्यानंतर पण आपल्याला हा कोरीव काम दिसतोय। शेंदूर लावलेलं आहे देवतांचं कसले पूर्ण म्हणजे मंदिर हा कोरीव कामच आहे दिसतोय। इथे पाण्याचं टाक आहे त्या टाकं एवढं स्वच्छ आहे का तुम्ही बघू शकता। पाण्यामध्ये पैसे टाकलेले आहेत पैसे एकदम क्लिअर दिसतात। त्याच प्रकारे इकडं पण शंकराची पिंड बघू शकता खूप मोठी पिंड आहे। आणि त्या गुफेमध्ये पिंड आहे ही पिंड अशा प्रकारे आपण पहिल्यांदाच पिंड बघतोय कधी आपण अशी बघितली नव्हती कोणती पिंड। ते पुढे गेले लोक बघा इकडनं आपण आलो ना परत आपल्याला इथं शिल्प दिसतं पूर्ण कोरलेलं पूर्ण मंदिरावरती। गुफाचे एक आहे सिद्ध मंदिर महाविष्णूचं मंदिर आहे बघू शकता। विष्णूच्या मंदिरामध्ये जाण्यासाठी पण आपल्याला दिसतो इथं पूर्ण शिलालेख कोरलेला दिसतो मंदिराच्या चारही साईडून। आणि मंदिराचं वरती काम पण बघू शकता तुम्ही अशा प्रकारे मंदिराचं काम आहे पूर्ण शिलालेख बघू शकता दोन्ही साईडला दिसतो आपल्याला बघायला। आणि महाविष्णूचं मंदिर तर काय बघण्यासारखंच आहे बघा। हे मंदिराचं दगडापासून बघा पूर्ण खालण्यापासून म्हणजे कसं विष्णूचं मंदिर आहे। आणि हे मंदिर वरनं ओपन आहे आणि काम बघू शकतो गोल राऊंड मध्ये कसं केलेलं आहे ते मंदिराचं काम। ते त्रिशूल वगैरे ठेवलेलं आहे तिथे। याच प्रकारे आपण इथे बाहेर आल्यानंतर पण ना हे खांब आहेत खांबावरती पण सेम आपल्याला तसंच बघायला भेटतो। मंदिर वरनं तुटलेलं आहे बरं त्याच प्रकारे सेम या साईडला पण मंदिर तुटलेलं दिसतं आपल्याला तिकडे। आणि समोरच आपल्याला आलं इकडे
एक गणपती बाप्पाची मूर्ती बघायला भेटते, बघू शकता गणपती बाप्पाची मूर्ती बघू शकता तुम्ही। आणि हे गणपती बाप्पाचं काम बघा पूर्ण, इथे पण कोरी काम फुलं दिसतात तुम्हाला, कोरी काम आहे, मूर्ती पूर्ण कोरीव कामात केलेली आहे, मूर्ती बघण्यासारखी आहे। इकडे आपण आता पुढे जाऊ, थोडं पुढे पण आपल्याला 2 पायऱ्या चढून आपल्याला वरती चालला भेट एक गुफाची इथे पण, बाकी असं काय अवशेष नाही यामध्ये, पण वरती पण काम जरा बघण्यासारखं आहे गुफेमधलं। आणि हा पूर्ण मंदिराचा परिसर अशा प्रकारे। आपण इकडनं मंदिरा गोल राऊंड मारून मेन मंदिराच्या समोरच आपल्याला इथे खांब दिसतो आपल्याला, बघा पूर्ण तुटलेला इथे खांब ते। आणि इथे बघा एक आपल्या परत इथून पुढे टाकं बघायला भेटतं पाण्याचं। आणि या साईडला मंदिर इथं पण पूर्ण खाली पाण्याचं टाकच याच्या खाली पण मंदिराचं काम बघू शकता तुम्ही, इथं पूर्ण दिसते कशा प्रकारे काम दिसतंय तुम्हाला मंदिराचं। आणि इकडे आल्यानंतर परत तुम्हाला पाण्याचे टाकं बघायला भेटतं, बघा हे पाण्याचे पूर्ण टाके आहेत। इथे पण एक शिलालेख दिसतोय, आल्यानंतर परत पाणी स्वच्छ आहे, इथं पाण्याचं टाकं बघायला भेटतं तुम्हाला। हे बघा इथे एक मूर्ती बघायला भेटते आपल्याला देवाची, कोणती मूर्ती का समजून येत नाही, अशा प्रकारे आपल्याला बघायला भेटते इथे। ते बघा आपण ते मंदिरात दर्शन घेतलं ना, मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आपल्याला इकडे खाली गुफेकडे जायचे आहे। तर आता आपण खाली जाऊन तिथे गुफा जाऊन बघू खाली पहिले। बघा गुफेकडे जाताना पहिले आपल्याला इकडे एक पाण्याचा झरा दिसतोय, पाणी फक्त पाण्यात। आपण या गुफेमध्ये जाणार आता। गुफा कशी आहे ती आपल्याला पूर्ण बघता येईल इथे गेल्यानंतर। बघू शकता आपण गुफेच्या परिसरामध्ये आलेलो आहे आणि आतमध्ये जाऊन गुफा बघणार आहेत। गुफा काय आहे, हे 4 प्लेयर दिसतात आपल्याला। त्या 4 प्लेयर मध्ये एक सत्ययुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि हा चौथा आहे हा कलियुग। त्याचे 3 युग आता संपलेले, आता आपले एक चौथा एक शेवटचा युग आहे। आता ह्यो जर शेवटचा प्लेयर पडला तर ही गुफा बंद होणार आहे, म्हणजे ही शेवटची गुफा आहे। त्यामुळे इथं असं म्हटलं होतं, गावकऱ्यांचं म्हणणं आहे का हा जर प्लेयर पडला तर धरतीचा शेवट म्हणजे शेवट होणार आहे धरतीचा। तर बघू शकता। आणि ऍक्च्युली पोरा करतोय चुकीचं चाललेलं आहे, ब्रह्मा विष्णू महेश आपण ज्या पिंडीमध्ये करतोय तिथे पाय देतो, जी पिंडीमध्ये पाय नाही द्यायला पाहिजे ऍक्च्युली। आणि पाण्याचं टाकं बघू शकता किती मोठं पूर्ण पाण्याचं टाकं आहे, तिथं आपण बघू शकता तिकडे एंट्री आहे येण्यासाठी, पूर्ण कोरी काम करायचं आहे। माझे 2 मिनिटं बोलणार मी फक्त बस। नमस्कार, जय शिवराय। आज आपण आलोय भटक्यांची पंढरी हरिश्चंद्रगड, आणि इथे सध्या मागे आहे केदारेश्वरची गुफा। तर ही गुफा खूप अतिप्राचीन आहे, 4थ्या शतकात कलाचुरी राजघराण्यांनी बांधून घेतलेली। पण सध्या जर तुम्ही बघाल त्याची अवस्था अत्यंत दयनीय आहे। तर माझी फक्त एवढीच विनंती आहे, सगळेजण इथे येतात ठीक आहे, पहिली आठवण म्हणून त्याच्यात उतरून फोटो वगैरे काढतात, पण पिंडीवर चढणं हे खूप चुकीची गोष्ट आहे। त्यानंतर त्या पिंडीवर खालचं खराब झालेलं पाणी टाकणं, ज्याच्या पिंडीचे क्षय होते खूप जास्त, तर या गोष्टी थांबल्या पाहिजेत। खूप जणांना समजावून झालं आल्यापासून, पण काही फरक पडत नाही। रील्स आणि फोटोच्या नादात आपण आपला वारसा कुठेतरी
क्षय करतोय याची आपल्याला जाणीव नाही आहे. हा व्हिडिओ मी यासाठी बनवतोय कारण कदाचित ह्या माध्यमातून खूप लोकांपर्यंत मी पोचेन आणि या सर्व गोष्टी जे पिंडीवर चढणं किंवा त्याच्यावर खूप जास्त वरती उभं राहून फोटो वगैरे काढणं या सगळ्या गोष्टी थांबतील. थँक्यू. आपण आता पुष्करणी तलाव बघणार आहोत. बघू शकता इथे कशा प्रकारे पूर्ण यात विषय म्हणजे लहान लहान मासे पण आपल्याला बघायला भेटतात. बघू शकता तलाव पूर्ण तिकडे एंट्री दिसते आपल्याला पूर्ण स्क्वेअर टाईप आहे आणि तलावाच्या बाजूलाच आपल्याला आहेत ना छोट्या छोट्या बघा लेणी टाईप दिसते. आपल्या गुफा लेणी टाईप दिसतं पूर्ण, ज्यामध्ये प्रत्येकामध्ये अशी काहीतरी मूर्ती ठेवली आहे. आपलं पिंडासारखे दिसतं काहीतरी, काय काय समजून येत नाही पण असं दिसले बघा. एक देवीचा अवशेष आहे का देवतांचा असं पूर्ण बघायला भेटणार. पाणी येतोय आईकडनं तल्यामध्ये अशा प्रकारे दिसतो आपल्याला. पुष्कर तलावापासून आपण पुढे आल्यानंतर आहे ना आपल्याला अजून एक गणपती बाप्पाचं मंदिर बघायला भेटते. इथे बघू शकता गणपती बाप्पा मंदिर, मूर्ती बघू शकता किती खूप मोठी आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. गणपती बाप्पाची मूर्ती आणि बाजूला पण कसली मूर्ती दिसते आपल्याला या साईडला. आणि हे मंदिर म्हणजे प्रत्येकाचं म्हणजे स्ट्रक्चर ना वरचा सेमच दिसतोय. प्रत्येक मंदिर आपण बघितलं ना निरखून स्ट्रक्चर हा पूर्ण हे सेमच दिसतोय. जर आपण थोडा पुढे आल्यानंतर ना आपल्याला अजून एक लेणी बघायला भेटते. होऊ शकते ही पूर्ण लेणी आहे आणि या लेणीमध्ये आपल्याला सरप्राईज भेटणार आहे. कारण की सरप्राईज म्हणजे काय असणार आहे ते एक मिनिट. बघू शकता लेणीमध्ये किती मोठी गणपती बाप्पाची मूर्ती आहे. मूर्ती म्हणजे 7 फुटाच्या वरती जास्त आहे, मोठी जास्त आहे. ही गुफा किती मोठी बघू शकता तुम्ही, पूर्ण मोठी गुफा आहे. या टोकावरून त्या टोकावर बघू शकता कशा प्रकारे किती मोठी गुफा आहे. दादा एकच मिनिट गणपती बाप्पा मंगल मूर्ती. गणपती बाप्पाची मूर्ती आणि आपल्यासाठी सरप्राईज आहे. कारण की 7 ते 8 फुटाची गणपती बाप्पाची मूर्ती आपल्या एवढी मोठी बघायला भेटते आणि पूर्ण ही दगडामध्ये कोरलेली आहे. होऊ शकतो तुम्ही कशा प्रकारे मूर्ती कोरलेली आहे मंदिरात गणपती बाप्पाची. हे सरप्राईज आहे आपल्यासाठी एक प्रकारचं. बाहेर निघाल्यानंतर ना आपल्याला परत एक पाण्याचं टाकं एक गुफा आहे का समजत नाही इथे बघायला भेटतं. पाण्याचं टाकं नाही बोलता येणार, ही गुफाच आहे पण भरपूर मोठी गुफा आहे. बघू शकता ही किती मोठी गुफा आहे. भरपूर मोठी गुफा बघायला भेटते आपल्याला. अजून इथूनच पुढे आलो ना आपल्याला या साईडला पण पाण्याचं टाकं बघायला भेटतं. बघा पाण्याचं टाकं हे किती मोठे आहे. आणि इकडनं आल्यानंतर आपल्याला परत त्या गुफा बघायला भेटतात. गुफा बघू शकता तुम्ही. पहिले इकडे दाखवतो तुम्हाला मी किती मोठी गुफा आहे. बघू शकता पाण्याचं टाकं. आपण तिकडनं एंट्री केली गुफेमध्ये येण्यासाठी आणि इकडे परत एंट्री बाहेर निघते, इकडे निघते आणि परत इथे जॉईंट होते. आणि हे बघू शकता किती मोठा हॉल आहे.
हॉलच्या आतमध्ये एवढी मोठी गुफा आहे, हॉल आहे मोठं, याच्या आतमध्ये परत गुफा दिलेली आहे. इकडे पण तर दिसतं आपल्याला अजून एक. टोटल इथे 3 दिसतात आपल्याला. एक आहे कांदा खूप आहे, काय दिसत नाही आपल्याला. असं दिसतं आपण बघायला भेटतं इथे. इथे पण बघू शकता बघा बाहेर आज अशा प्रकारे आपल्याला इकडे बाहेर बघायला भेटते. हरिश्चंद्रगडावर बघण्यासारखं खूप काही आहे, फक्त वेळ पाहिजे. वेळ काढून या कोणा, म्हणजे तुम्हाला प्रॉपरली बघायला भेटेल. हे बघा आपल्याला इकडे पण एक आहे ना गुफा बघायला भेटते, जी कोकण कड्याकडे जाताना आपल्याला एक भेटते बघायला गुफा. आतमध्ये काय काही अंधार इथे पण, आणि पूर्ण गुफा आपल्याला बघायला भेटते कोकण कड्याकडे जाताना. नाही मी जाईल तर टेन्शन नाही. अगर गिरी कमाल बघा इथे पण आल्यानंतर किती मोठी गुफा बघायला भेटते आपल्याला. खूप मोठी गुफा बघायला भेटते आपल्याला पुढे आल्यानंतर. किती मोठी गुफा आहे. इकडे खोली आहे फक्त नॉर्मली एक, पूर्ण गुफा आहे. हे टाक आहे पाण्याचं. इकडे आल्यानंतर आपल्याला तेच एक गुफा बघायला भेटते. सेम इकडे पण तेच आहे, गुफा बघायला भेटते. फक्त इथं कोरी काम दिसतं काहीतरी शिलालेखी. तसं पुढे येऊ ना, आलो 1 मिनिटात. इकडे पण आपल्याला गुफा बघायला भेटते आपल्याला. आणि हे पाण्याचं टाक एकदम खोल आहे पाण्याचं. आहे बघू शकता पाणी स्वच्छ आहे, पण टाक आहे ना 20 ते 25 फुटापेक्षा जास्त पण आहे, खोल एकदम. आता हे बघा आपण ना मंदिराच्या मागून गुफेकडून दर्शन घेतलं तसं आपण आता चालू कोकण कड्याला. बरोबर आहे, कोकण कड्याला समोर बघू शकता इथे लावलेलं आहे. इथे बोर्ड कोकण कड्याचा 1.2 किलोमीटर दिलेलं आहे. तर आपण आता कोकण कड्याला जाणार आहेत. आता ना आपण कोकण कड्याला आलेलो आहे. बघू शकता कोकण कडा आहे पूर्ण. कोकण कड्याला तटबंदी केलेली, कोणी खाली पडायला नको, कारण की खूप खोल दरी आहे खाली, त्यामुळे अशी तटबंदी केलेली आहे. मध्ये मध्ये तटबंदी तुटलेली पण दिसते आपल्याला. असा कोकण कडा बघू शकता. कोकण कडा समोर जाऊयात आपण. बघू शकता कशा प्रकारे कोकण कडा व्ह्यू कसा आहे. इकडं डोंगर बघा कोकण कड्याचा. आपण आता तिकडनं जरा वरती जाऊ आणि वरनं जरा चेक करू जरा तिकडनं कसा दिसतो कोकण कडा.
धन्यवाद. धन्यवाद म्हणजेच व्हिडिओचा शेवट करण्याची आता वेळ झालेली आहे. तर आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्हाला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.